जैन सर्वांना. आजचं जे लेक्चर आहे ते असणार आहे क्वालिटी टॉपिक नंबर 5, पंचायती राजवादी. या लेक्चरमध्ये मी काय शिकवणार, या लेक्चरमध्ये आपण पंचायतीबद्दल सर्व माहिती घेऊ. जे काही पीवायक्यूज होते किंवा इन फ्युचर एक्झाम मध्ये काही येऊ शकतं त्याप्रमाणे मी हे नोट्स काढलेले आहेत. ओके, सो व्यवस्थित करा. दॅट्स इट. यातनं बाहेर तर येणारच नाही, ग्रुप सी ला तर अजिबात नाही, म्हणून हा टॉपिक व्यवस्थित करा. ठीक आहे, स्टार्ट करूया आपण लेक्चरला. पहा, सीन काय झाला होता की आपले 4 टॉपिक झाले, तर त्यामध्ये 51A आर्टिकल नंबर जे होता तिथपर्यंत मी घेतलेले आहे. मी प्लेलिस्ट मध्ये 51A वाला ऍड करून टाकेन, जे की पूर्वी घेतलेला होता मी. ठीक आहे, तेच आहे, काही वेगळं नाहीये. ऍज अ स्टोरी मी सांगितलेलं आहे. ठीक. सो मग त्यानंतर मी डायरेक्ट कुठे उडी घेतलेली आहे, आर्टिकल 243 वरती. आर्टिकल नंबर 243 किंवा 243 किंवा 143 च्या नंतर वाला 243. ठीक आहे, 143 तर प्रत्येकाला लक्षात असतं, पण 243 असतं का तर नाही. तर एक सेकंड. आर्टिकल नंबर आता लक्षात ठेवा, 243 वाला. 243 243 ओ पर्यंत ह्याचे आर्टिकल चालतात. तर मी डायरेक्ट इथे का आलेली आहे, कारण एक्झाम मध्ये एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करायचा आहे म्हणून मी हे देत आहे. ठीक आहे, नंतर पछतावाल तुम्ही की हे केलं असतं तर बरं झालं असतं, एक्झाम मध्ये आले. 2 प्रश्न तर येणारच. तर पंचायती राज काय असतं हे सर्व आपण जाणून घेऊ. पण इम्पॉर्टंट काय आहे की पंचायती राज डे ते केव्हा त्याचा डे मनवला जातो, तर 24 एप्रिलला मनवला जातो. 243 आर्टिकल आहे, आर्टिकल नंबर 243 आणि इथे 24. ठीक आहे, असं लक्षात ठेवू शकतो. 243 आणि 24 एप्रिल. दुसरं म्हणजे आपला शेड्यूल तुम्हाला माहिती आहे, अनुसूची माहितीच आहे. तर कोणत्या अनुसूचीमध्ये पंचायती राज येतो सांगा बरं. अनुसूची नंबर 11 मध्ये येतो. ठीक आहे, त्याच्यामध्ये 23 काहीतरी प्रोव्हिजन्स आहेत, ते इम्पॉर्टंट नाही. अनुसूची 11वी केव्हा स्थापन झाली, 73व्या सुधारणेअंतर्गत, 73व्या कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट अंतर्गत 1992 मध्ये ही स्थापन झालेली आहे. केव्हा झालेली आहे, 1992. ठीक, चला आता इम्पॉर्टंट सर्व आपण घेऊया पुढे. पंचायती समिती ही भारताच्या पंचायती राज व्यवस्थेतील मधला तालुका स्तरीय स्तर आहे, जी गाव स्तरावरील ग्रामपंचायतीला जिल्हा स्तरावरील जिल्हा परिषदेशी जोडते. तुम्हाला माहितच आहे आपला देश कसा आहे, 3 टायर गव्हर्नमेंटचा आहे. 3 टायर गव्हर्नमेंटने सांगितलेलं आहे. पहिले केंद्र सरकार येईल, मग राज्य सरकार येईल, मग त्यानंतर जिल्हा स्तरावरती येते. तर जिल्हा स्तरामध्ये पण अशा 3 टायर वाली सरकार बनलेली आहे. ती कशामुळे, कारण बरेच असे तालुके आहेत, बरेच तालुक्यामध्ये बरेच गाव आहेत. गावागावांचा मतभेद असतो की आम्हाला या तालुक्यामध्ये यायचं नाही, मला या तालुक्यामध्ये यायचं, असा भेदभाव चालतो, बऱ्याच ठिकाणी असा होतो. ठीक आहे, पण ते ठरवणार कोण, मग ते एक काय म्हणतात त्याची व्याप्ती जी आहे, त्याचे भांडण जे आहे ते मिटवण्यासाठी एक स्तरीय 2-3 स्तर असे निवडून आलेले आहेत. मग ते काय करतात, जिल्हा प्रशासनाकडे जातात, जिल्हा प्रमुखाकडे जातात, हे असा सीन होत आहे, ते त्याला हँडल करा प्लीज, असं ते प्रशासनाकडे जाऊन सांगतात. मग हे व्याप खूप होत होता म्हणून असं 3 स्तरीय मांडण्यात आली. मग एकच गोष्ट घेऊन ते काय करतात, जिल्हा प्रशासनाकडे जाणार, म्हणजे 2-3 तालुक्याचे एक कोणीतरी मुख्य असणार, ते मुख्य काय करणार, जिल्हाकडे जाणार आणि मग त्यांचे काही जे प्रॉब्लेम आहेत ते सोडून आणणार. ठीक आहे, समजलं इतकं? आय होप तुम्हाला समजलं असेल. आता पुढे जाऊया, काय नेमकं की भूमिका आणि प्रशासन. तालुका स्तरावरील नियोजन आणि विकासासाठी कार्यकारी मंडळ म्हणून कार्य करते. मुख्य कार्यकारी अधिकारी हे तालुका विकास अधिकारी असतात, म्हणजे बीडीओ असतात. बऱ्याच जणांचं स्वप्न असतं बीडीओ बनायचं आहे, तुमच्यातले कोणी मित्रमैत्रिणी असतील हे बीडीओ. सो ते काय म्हणत आहेत की तालुका स्तरावरील नियोजन आणि विकास जे असते कार्यकारी मंडळ म्हणून कार्य करते. मग त्यामध्ये अधिकारी किंवा त्याचा अधिकारी अध्यक्ष कोण असतो, बीडीओ असतात, मुख्य कार्यकारी अधिकारी. मला एक सांगा कमेंटमध्ये, मुख्य कार्यकारी अधिकारी हे कोणाला निवडून आणतो. ठीक आहे, आता पुढे जाऊया. रचना कशी असते पहा. यामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे निवडून आलेले सदस्य असतात, स्थानिक आमदार असतात, खासदार असतात आणि संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच यात समावेश असतात.
ठीक आहे. सो हे इम्पॉर्टंट आहे ऍज अ बेसिक नॉलेज, तुम्ही लक्षात ठेवा. पुढे जाऊया. तर यामध्ये समित्या तयार झालेल्या आहेत. समित्या कोणकोणत्या होत्या? तर यामध्ये समित्या होत्या. म्हणजे पंचायतीमध्ये प्रॉब्लेम येत होता की समिती कशी निवडायची. ठीक आहे, म्हणजे सॉरी, पंचायती राजची नेमकी रचना कशी असायला हवी असं खूप चालू लागलं त्या काळामध्ये, जुन्या काळामध्ये. मग त्यामध्ये समित्या निवडण्यात आल्या बऱ्याच अशा. मग त्यांनी वेगवेगळे आपले आयडियाज दिले. ते वेगवेगळे आयडियावरती प्रश्न विचारतं आयोग. ठीक आहे. पण इम्पॉर्टंट वाली समिती मी इथे दिलेली आहे, बलवंत राय मेहता समिती. यांनी त्रिस्तरीय संरचनेची शिफारस केली आहे. त्रिस्तरीय म्हणजेच काय? 3 टायर गव्हर्नमेंट वाली. केव्हा शिफारस केली होती? 1957 मध्ये. आता यावरती क्वेश्चन्स येऊन गेलेला आहे. काय सांगू का तुम्हाला? आयोगाने काय दिला होता? बलवंत राय समिती एक दिली होती, ऑडमॅन आउट शोधायचा होता. कोणता शोधायचा होता? ऑडमॅन आउट. तर एकामध्ये बलवंत राय समिती दिली, दुसऱ्यामध्ये थुंगन आय थिंक सो दिली होती, तिसऱ्यामध्ये अशोक मेहता, सॉरी अमित मेहता बोलत होते, अशोक मेहता समिती दिली होती. सो यातनं आणि चौथी कुठली तरी भलतीच समिती दिली होती, आय थिंक सो फायनान्सची होती, ती यात संबंधित नव्हती. तर यातनं कुठलं ऑडमॅन आउट आहे हे त्यामध्ये प्रश्न विचारला होता. त्याने खूप छान प्रश्न होता तो. तर त्यामध्ये जो फायनान्स वाला होता त्याला तुम्ही ऑडमॅन करून यायचा होता असं सेम. त्यामुळे समिती खूप इम्पॉर्टंट आहे. कधी यावेळेस काय विचारू शकतात ते इयर विचारू शकतात. म्हणजे बलवंत राय समिती हे केव्हा उगम झाली किंवा केव्हा आली पंचायती राज समितीसाठी? तर ती 1957 मध्ये आली होती. केव्हा? 1957. तेव्हा तर महाराष्ट्राचा जन्म झाला नव्हता. महाराष्ट्राचा जन्म केव्हा झाला? 1960 मध्ये. ठीक, त्याच्या 3 वर्ष अगोदरच आली होती. तर 3 स्तरीय प्रणाली त्यांनी सांगितली, त्यांनी रचना सांगितली. पहिले ग्रामपंचायत असायला हवी, मग पंचायती समिती असायला हवी, मग जिल्हा परिषद असायला हवी. 3 स्तरीय त्यांनी आयडिया दिली होती. ग्रामपंचायत, ग्राम नावातच ग्राम आहे, गाव पातळी आहे. ठीक आहे. पंचायती समिती कशासाठी होती? तालुका स्तरावर. ठीक आहे. नियोजन आणि विकासासाठी सर्वात महत्वाची कार्यकारी संस्था असते ही तालुका स्तरावरची, जी की बीडीओ अधिकारी असतात त्याचे. ठीक आहे. आणि जिल्हा परिषद म्हणजे बीडीओ तालुक्याचा एक कलेक्टर असल्यासारखा असतो. ठीक आहे. जिल्हा परिषद तर जिल्हा स्तरीवर सल्लागार आणि समन्वय, वॉट एव्हर इट इज. हे इतकं इम्पॉर्टंट नाही, पण 3 टायर गव्हर्नमेंट मध्ये कोणते कोणते कोण कोण होते एवढं लक्षात ठेवा. दुसरी म्हणजे अशोक मेहता समिती खूप इम्पॉर्टंट आहे. 1977 मध्ये आली. पारंपरिक त्रिस्तरीय रचनेऐवजी द्विस्तरीय प्रणालीचे, म्हणजे मंडळ एक असायला पाहिजे आणि जिल्हा परिषद असायला पाहिजे अशी त्यांनी आयडिया दिली होती. जी व्ही के राव समिती केव्हा आली होती? 1985 मध्ये आली होती. सर्व विकासात्मक आणि प्रशासकीय कार्यासाठी जिल्हा पातळीला केंद्रबिंदू म्हणून अधोरेखित केले, म्हणजे सेंट्रल केले. कोणाला? जिल्हा पातळीला. आयडिया छान होती यांची की आपण जे काही तालुके आहेत, गाव आहेत, त्यांना एक ठीक आहे एक करूया आणि त्यांचा सेंटर पॉइंट कुठे असणार? तर जिल्ह्याला असणार. हे कोणी आयडिया दिली? जी.व्ही. के राव. ठीक आहे. नेक्स्ट पहा, एल.एम. सिंघवी समिती. एल.एम. सिंघवी समितीने काय केलेलं आहे? 1986 मध्ये पंचायती राज संघटनात्मक मान्यता देण्याची त्यांनी कायमस्वरूपी आणि अधिक संरक्षित करण्याची शिफारस केली होती. कोणी? एल.एम. सिंघवी समितीने 1986 मध्ये. आणि पी.के. थुंगन समिती किंवा थुंगन समिती पण तुम्ही म्हणू शकता. तर 1988 मध्ये घटनात्मक दर्जा आणि म्हणजेच कॉन्स्टिट्युशनल दर्जा त्याला द्यायला पाहिजे असं त्यांचं मत होतं. छान आयडिया होती ही. कॉन्स्टिट्युशनल दर्जा देण्यात आला म्हणजे ऍज अ 73व्या कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट अंतर्गत किंवा सुधारणे अंतर्गत ही घटनात्मक मध्ये आली. ठीक आहे. सो हे सगळे खूप इम्पॉर्टंट आहेत, खूप जास्तीचे इम्पॉर्टंट आहेत. यावरती प्रश्न विचारत असतात. आयोग विचारणार म्हणजे विचारणार. ठीक. एनफोर्स केव्हा केली? लागू केव्हा केली? ती लागू केली 24 एप्रिल 1993 मध्ये. केव्हा केली? 24 एप्रिल 1993. ठीक. 1992 मध्ये अडॉप्ट केलं आणि 93 मध्ये लागू करण्यात आले. ठीक आहे. म्हणून हा दिवस काय म्हणून हे करतात, मनवतात, सेलिब्रेट करतात? हा दिवस पंचायती राज दिवस म्हणून सेलिब्रेट करत असतात. त्यावेळेसचे पीएम कोण होते असं विचारू शकतं. पीएम म्हणजे प्राईम मिनिस्टर नरसिंहरावजी होते. नरसिम्हा. पेन मागवणार आहे.
आज मागवेन मी, माझ्या लक्षात नव्हतं, सॉरी. नरसिम्हा राव. ठीक. यामध्ये कोणत्या अनुसूची अंतर्गत आलेले आहेत तुम्हाला सांगितले. 11वी अनुसूची केव्हा झाली होती? 1993 मध्ये. त्याच्यानंतर वाला 12वी अनुसूची कोणती आहे? म्युनिसिपॅलिटीची आहे बरं का, 12वी अनुसूची. ती पण 74व्या घटनेअंतर्गत 1994 मध्ये आलेली आहे. आणि किती शेड्यूल मध्ये किती फंक्शनल आयटम्स आहेत असं जर चुकून विचारलंच तर किती सांगायचं? मी 23 बोलले होते चुकून, तर 29 आहेत, 29 आहेत. ओके, 29 असो. समजलं तुम्हाला? आता सर्वात इम्पॉर्टंट ठिकाणी आपल्याला जायचं आहे ते म्हणजे आर्टिकल. आर्टिकल मी कशा प्रकारे शिकवेल तुम्हाला, आर्टिकलचं टेन्शन घेऊ नका, एकदा वाचलं की लक्षात येईल असे असतील. बाय ट्रिक मी ते सांगेल. ठीक आहे. आता आर्टिकल नंबर 243 काय सांगतो, म्हणजे 243 है ना, तुमचा आवडतं 243 काय सांगतो? डेफिनेशन सांगतो. पंचायतीचे काय सांगतो? डेफिनेशन सांगतो. डेफिनेशन. ठीक आहे. आर्टिकल नंबर 243A मध्ये काय सांगतं? असेंब्ली सांगतं. म्हणजे कुठे कसं असायला पाहिजे असेंब्ली, म्हणजे यामध्ये कोण कोण सरपंच असायला पाहिजे, हे असायला पाहिजे, ते असायला पाहिजे. हे कशामध्ये येतं? आर्टिकल नंबर 243A. ह्यालाच काय म्हणू आपण? असेंब्ली म्हणून. इंग्लिशमध्येच लक्षात ठेवा, सोपं पडेल. आर्टिकल नंबर बी मध्ये काय येईल? 243B. तर बी मध्ये बनवायचं आहे. काय बनवायचं आहे? ग्रामपंचायत बनवायची आहे. तर कॉन्स्टिट्यूट येईल यामध्ये, कॉन्स्टिट्यूट और बनवायचं आहे ग्रामपंचायत. आर्टिकल नंबर सी मध्ये काय येईल? आर्टिकल नंबर सी मध्ये कंपोजिट करायचं आहे. कंपोजिट इन द सेन्स काय असेल? डायरेक्ट एक सोपा शब्द देऊ का तुम्हाला इथे मी? इलेक्शन. डायरेक्ट इनडायरेक्ट वाले इलेक्शन सांगेल. ठीक आहे. डायरेक्ट इनडायरेक्ट वाले इलेक्शन यामध्ये येतील. आर्टिकल नंबर डी मध्ये काय? दलित असं लक्षात ठेवा. म्हणजे दलितांना रिझर्वेशन असतं. म्हणजे काय असतं? आरक्षण असतं. तर त्या आरक्षण यामध्ये येतं, रिझर्वेशन. डी दलित रिझर्वेशन. ई मध्ये काय येतं? आर्टिकल ई मध्ये 243E. तुम्हाला माहितीये, तुम्ही रिझनिंग केलेली असेल तर ABCDE यामध्ये ए वरती 1 नंबर येतो, बी वरती 2, सी 3, डी 4, D4 आणि E5. ठीक आहे. तर या 5व्या नंबरवर 5 वर्षाचा कार्यकाळ असं लक्षात ठेवा. 5 वर्षाचा काय? कार्यकाळ. सॉरी, मध्येच मला गॅप घ्यायला लागला. हा, तर काय बोलत होते मी? आर्टिकल नंबर 243E, ABCDE. ई 5व्या नंबरवरती 5 वर्षाचा कार्यकाळ. ठीक. एफ मध्ये काय येईल? एफ मध्ये फेल येईल. फेल म्हणजे काय? फेल म्हणजे खरंच फेल नाही, अपात्रता. ठीक आहे. अपात्र होणे, निवडून नाही येणे, अपात्र होणे. ठीक. जी म्हणजे गोली खाके पावर आ गई. गोळी खाऊन पावर येणे. गोळी खाऊन पावर येणे, पावर किंवा ऑथॉरिटीज यामध्ये येतात. पावर, शक्तिमान, शक्तिशाली है ना, अधिकार वगैरे यामध्ये येतात. नेक्स्ट एच मध्ये काय येणार? एच मध्ये हाऊस टॅक्स येणार. तर हाऊस टॅक्स एक हे आहे, हाऊस टॅक्स एक काय आहे? एक ट्रिक आहे. यामध्ये टॅक्स लक्षात ठेवा, टॅक्स खूप इम्पॉर्टंट आहे. तर एच मध्ये येणार टॅक्स. आय मध्ये काय येणार? इन्कम येणार. इन्कम. ठीक. यामध्ये डायरेक्टली इन्कम लक्षात नका ठेवू, फायनान्स लक्षात ठेवा. फायनान्स. FINANCE. अरे म्हणजे पेन चालत नाही ना, पेन वरती लक्ष आहे, मध्येच मी अडथळते. ठीक आहे. सॉरी फॉर दॅट काइंड ऑफ इंटरफिअरन्स. तर जे मध्ये काय येतं? जे मध्ये जाणून घेणे, पैशाच्या बाबतीत जाणून घेणे. काय जाणून घेणे? ऑडिट. ठीक आहे. पैसा कुठे गेला, काय नाही गेला, कुठे खर्च झाला, हे सगळं कशामध्ये येतं? जे मध्ये येतं. आणि तुम्हाला ऑडिट शब्द आलेलाच आहे, तर कॅग बद्दल थोडं सांगेन. कॅग सध्याचे कोण आहेत? के संजय मूर्ती आहेत. के
संजय मूर्ती यांचं आर्टिकल नंबर किती ते किती पर्यंत येतं? आर्टिकल नंबर 148 ते 152 येतं. ठीक आहे. तर कॅग एक लक्षात ठेवा. के मध्ये येतात कोणते इलेक्शन? पंचायतीचे इलेक्शन. डायरेक्ट यामध्ये कोणते इलेक्शन? पंचायत. तिथे वरती डायरेक्ट इनडायरेक्ट पणा होता आणि इथे पंचायतीचे इलेक्शन. त्यामुळे मी सांगत होते इथे काय, कुठे गेला तो ABC. तर इथे डायरेक्ट तुम्ही कॉन्स्टिट्यूट लक्षात ठेवा इंग्लिश मध्ये. कोणते इलेक्शन? पंचायतीचे इलेक्शन. यल मध्ये काय येणार? एन मध्ये येणार, आता इथे ट्रिक संपलेले आहेत आपले. यल मध्ये येणार जे काही युटीज म्हणजे आपले जे काही केंद्रशासित प्रदेश आहेत तिथले कसे करायला पाहिजे पंचायतीचा, म्हणजे पंचायती बाबतीत कसं हँडल करायला पाहिजे यामध्ये येतं. ठीक. यम मध्ये मॉडिफिकेशन्स येणार. आता जसं की आपलं लक्षद्वीप आहे, तिथे काय सीन आहे, तिथे आदिवासी खूप समाज आहे किंवा एसटी समाज खूप आहे आणि त्यांच्या एसटी समाजाचं काय असतं, खूप कट्टरवादी जे असतात ना, त्यांना त्यांच्या एरियामध्ये कुठलंही शासन जमत नाही, ते त्यांच्याच शासनाप्रमाणे चालतात. तर मॉडिफिकेशन त्यांची ती जी खूबी आहे ना ती आपण जपतो, तर ते जपण्याला मॉडिफिकेशन्स म्हणतात किंवा आपण आर्टिकल नंबर 243M मध्ये ते नमूद केलेले आहेत. आर्टिकल 243N मध्ये काय येतं, म्हणजे कंटिन्युअन्स ऑफ द लॉज यामध्ये येतं. आतापर्यंत जे काही लॉ आलेले आहेत पंचायती समितीच्या बाबतीत ते कंटिन्यू आहेत. जुने लॉज म्हणा किंवा येतील ते कशामध्ये येणार? आर्टिकल 243N मध्ये. ओ मध्ये काय येतं, जे काही कोर्टाचा हस्तक्षेप आहे ते यामध्ये इंटरफेरन्स नसणार आहे. ठीक आहे. बार असणार आहे त्याला, बार टू इंटरफेरन्स बाय द कोर्ट्स इन द इलेक्ट्रॉल मॅटर्स. ओके. तुम्हाला समजलं का? आय होप तुम्हाला हे समजलं असेल. आणि माझं जे अडखळणं होतं थोडं मध्ये मध्ये त्यासाठी सॉरी. समजलं असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. दुसरं म्हणजे तुम्हाला सांगायचं राहिलं, मॉडिफिकेशन्स मध्ये ना पेसा पण ऍक्ट लक्षात ठेवा. पेसा ऍक्ट केव्हा आला? 1996 मध्ये आला. 1996 मध्ये. बस इयर लक्षात ठेवा, नॉट सो इम्पॉर्टंट. जे की नागालँड, मिझोरम, मेघालय या टाईप हे 3 इथे ऍड होत नाहीत. दे डू नॉट एक्झिस्ट. म्हणजे तिथे पंचायती राज समिती नाहीच आहे कुठे? नागालँड, मेघालय आणि मिझोरम मध्ये. ठीक. बस इतकं लक्षात ठेवा. दॅट्स इट. संपलं तुमचा टॉपिक. छोटासाच होता बघा, 17 मिनिट मध्ये झालेला यार. मी फास्ट शिकवलं का जाम? हे छोटा होता टॉपिक आणि PYQs असे यावरतीच आलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. पंचायती राज तुम्हाला सांगतो कोणीतरी इतका काहीतरी, तू काय कर, बुक घे आणि वाचत बस. तुम्हाला डायरेक्ट त्या लेवलचं शिकवायला बघतात ते. कुठल्या? जे DYSP SP असतात का नाही त्या लेवलचा. काय गरज आहे त्या लेवलची? तुम्ही ग्रुप C करताय ना, त्यामुळे मी त्या लेवलचं इथे सांगितलेलं आहे. ठीक. सो आवडलं आहे का तुम्हाला? छान वाटलं आहे का? नक्कीच कमेंटमध्ये सांगा. लाईक पण करत चला. आणि थोडंसं पेनमुळे प्रॉब्लेम येत आहे ना. ठीक आहे. आज मी ना मागवतेच, आज कसं येईल आता लगेच लागलीच हे लेक्चर संपलं ना पेन मागवलं. ठीक. सो एंड करत आहे मी लेक्चरला. भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये. जय हिंद.